दिनांक 29 जुलै 2026. भुसावळ पोलीस उपविभाग व आरपीएफ ॲक्शन मोडमध्ये. उपविभागात संयुक्त कॉम्बिंग ऑपरेशन राबवून 60हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात. भुसावळ शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि रेल्वेच्या भंगार चोरीच्या गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी भुसावळ पोलीस उपविभागाच्या वतीने व आरपीएफ भुसावळ यांच्या संयुक्त कारवाईत संपूर्ण परिसर आणि उपविभागात धाक कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या धाक मोहिमेदरम्यान पोलिसांनी अनेक गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना ताब्यात घेतले असून अवैध शस्त्रे, चोरीचे साहित्य जप्त केले आहे. सदर कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस व आरपीएफ यांच्या संयुक्त पथकांनी खालीलप्रमाणे कारवाया केल्या. 60 गुन्हेगारांची घरे व सुमारे 100 संशयितांची झाडाझडती घेतली. 25 ते 30 जण पोलिसांच्या ताब्यात. NBW वॉरंटातील आरोपी, कोयता आणि चोरीच्या केबलसह कटा आरोपीतकडू जप्त. 5 पोलीस अधिकारी व 35 अंमलदारांच्या पथकासह भुसावळ आरपीएफची मोठी कारवाई. प्रमुख कारवाया. 1. NBW वॉरंटमधील आरोपी जेरबंद. रेल्वे पोलीस ठाण्यातील 3 नॉन बेलेबल वॉरंट्स NBW ची कारवाई करण्यात आली. त्यात सराईत आरोपी श्याम सुभाष शिरसाट उर्फ श्याम काल्या उर्फ अब्दुल गफूर यास यशस्वीपणे ताब्यात घेण्यात आले आहे. 2. अवैध कोयत्यासह आरोपी अटकेत. पंचशील नगर परिसरातून शोहेब शाह शरीफ शाह याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला असून त्याच्यावर आर्म्स ॲक्ट 4/25 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर आरोपीला अटक करण्यात आली आहे. 3. प्रतिबंधात्मक कारवाई BNS 128. चोरीचे भंगार खरेदी करणारा शेख सरदार शेख बशीर याच्यावर BNSS 128/2 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 4. चोरीची केबल व कट जप्त दीपनगर परिसर. पो ॲक्ट 124 पो ॲक्ट 124 अंतर्गत कारवाई करत राजू सुरवाडे राहणार निंभोरा याच्याकडून दीपनगर परिसरात चोरी केलेली सुमारे 50 किलोग्रॅम वजनाची केबल आणि कट जप्त करण्यात आले आहे. घरांची झाडाझडती. रेकॉर्डवरील एकूण 60 आरोपींची घरांची झडती घेण्यात आली. शॉर्टलिस्ट केलेले संशयित. कारवाई दरम्यान एकूण 100 संशयित गुन्हेगारांची यादी शॉर्टलिस्टेड तयार करून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. मोहिमेदरम्यान 25 ते 30 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. एकूण 60 सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कसून तपासणी करण्यात आली. तगा पोलीस बंदोबस्त व पथक. सदर कॉम्बिंग ऑपरेशन हे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत निवरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री संदीप गावित यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ पोलीस उपविभागातील डॅशिंग DYSP श्री केदार बारबोले भुसावळ उपविभागातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व अंमलदारांच्या तसेच आरपीएफ भुसावळ रेल्वे विभाग यांचे सहकार्याने पार पडले. सदर कॉम्बिंग ऑपरेशन कारवाईमध्ये 2 प्रोबेशनरी DYSP, 5 पोलीस अधिकारी PI PSI यामध्ये भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री महेश गायकवाड, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुल वाघ, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री निलेश गायकवाड, भुसावळ शवाशाचे सपोनी श्री राहुल भंडारे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे दुय्यम अधिकारी श्री राहुल तायडे असे होते. 35 पोलीस अंमलदार. वेगवेगळ्या पथकांमध्ये 1+14, 2+10, 1+11 याप्रमाणे नियोजनबद्ध रचना करण्यात आली होती. ORPF रेल्वे सुरक्षा बल टीम 3 पाय पोलीस निरीक्षक अधिक 23 कर्मचारी. जळगाव येथील 3 RCP प्लाटून. भुसावळ पोलीस उपविभाग परिसरातील गुन्हेगारीवर शून्य सहनशीलता झिरो टॉलरन्स धोरण राबवत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या धाक मोहिमा व कॉम्बिंग ऑपरेशन्स यापुढेही सातत्याने सुरूच राहतील. कायदा मोडणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. आवाज जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलट भुसावळ. भुसावळ शहरामध्ये मागील एका महिन्यामध्ये रेल्वेमधून भंगार चोरी होणं, तसेच दीपनगरमधून कोळसा चोरी होणं अशा पद्धतीचे गुन्हे वारंवार होत होते आणि त्याच्यामधून इतरही काही मर्डरचे किंवा इतर काही बॉडी ऑफेन्स होत होते. त्याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी आम्ही आज GRP, RPF आणि आपलं भुसावळ उपविभाग व जळगाव पोलीस असं एकत्रितपणे कॉम्बिंग ऑपरेशन आज भुसावळ शहरामध्ये तसेच जो दीपनगरचा परिसर आहे असं एकत्रित आम्ही सकाळी घेतलं होतं. याच्यामध्ये जळगाव पोलीसचे साधारण 5 ते 6 अधिकारी आणि सोबत 25 कर्मचारी, 3 RCP प्लाटून आणि RPFचे 3 PI आणि इतर 25-30 त्यांचे कर्मचारी असं एकंदरीत 100च्या आसपास आमचा स्टाफ होता. आम्ही एकत्र कॉम्बिंग ऑपरेशन पहाटे 4:30-5 वाजल्यापासून घेतलं होतं. या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये आम्हाला मोठं यश मिळालं आहे. याच्यामध्ये जे रेल्वेकडं
त्यांचे जे वॉरंट पेंडिंग होते, नॉन बेलेबल वॉरंट असेल, बेलेबल वॉरंट असेल, याच्यामध्ये साधारण 3 त्यांचे जे वॉरंट आहेत ते वॉरंटमधले त्यांना पाहिजे असलेले आरोपी आपल्याला मिळून आलेले आहेत. ते आम्ही रेल्वेच्या ताब्यात दिलेले आहेत. त्याचबरोबर बाजारपेठ पोलीस स्टेशनला एक 324चा गुन्हा दाखल होता. त्याच्यामध्ये एक आरोपी आपल्याला पाहिजे होता. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडं एक कोयता मिळून आलेला आहे. त्याच्यावर पण मग आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे. आणि दीपनगरच्या एरियामध्ये एक मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे. तिथं एक सुरवाडी म्हणून आरोपी आहे जो आपल्याला एक साधारण 50 किलो केबल आणि त्याच्यासोबत केबल कट करण्याचं सामान, तसेच एक चोरीचा गुन्हा आहे तालुक्याला, त्या चोरीच्या गुन्ह्यातलं पण मटेरियल त्याच्याकडे मिळालेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस ॲक्ट 124 प्रमाणे आणि जो चोरीचा गुन्हा आहे त्याच्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई त्याच्यावरही करतो आहे. या एकंदरीत संपूर्ण ऑपरेशनमध्ये आपल्याला 100च्या आसपास आरोपी असे होते जे आम्ही झिरोईंग केलं होतं, जे आपल्याला पाहिजे होते, ज्यांच्याकडे आपण चौकशी करणार होतो. 100पैकी साधारण 60 ते 70 आरोपींच्या घरांची आम्ही कसून तपासणी केलेली आहे. त्याच्यामध्ये भुसावळ शहरामधले काही भंगारवाले पण आहेत, 3-4 ज्यांच्यावरती आम्हाला संशय होता. त्यांच्या पण भंगार दुकानांची आम्ही झडती घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये एकूण 25 असे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत जे संशयाअंती आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांची इतर चौकशी करतो आहे. त्यांच्याकडून आम्ही क्रिमिनल डोजियर फॉर्म भरून घेतो आहे, जेणेकरून RPF, GRP आणि भुसावळ उपविभागातले इतर जे पोलीस स्टेशन आहेत आपले, यांच्यामध्ये आरोपींची माहितीची आदानप्रदान होईल. आरोपी कोण आहेत, काय आहेत, याची आमच्या कर्मचाऱ्यांना ओळख होईल, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे परत घडणार नाहीत. या अनुषंगानं माहितीचं पूर्ण आदानप्रदान या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. हे जे कॉम्बिंग ऑपरेशन घेतलं याच्यामध्ये आपले जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्रीकांत दिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित सर, त्याचबरोबर आपले रेल्वे RPFचे जे कमांडंट आहेत चित्रेश जोशी सर, यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः, त्याचप्रमाणे रेल्वेचे इकडचे यांचे असिस्टंट कमांडंट सर्व, माझे PI सर्व आणि यांचे PI असे एकत्रित हे ऑपरेशन आम्ही राबवलं होतं. आणि या ऑपरेशनमध्ये आम्हाला मोठं यश मिळालेलं आहे. आणि निश्चितच याच्यामुळं भुसावळ शहरामध्ये जे काही भंगार चोरीवरून दीपनगरचा पॉवर प्लांट असेल किंवा रेल्वे स्टेशन असेल, जे गुन्हे घडत आहेत त्याच्यावर निश्चितच काही लगाम लागण्याची आम्हाला अपेक्षा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचे जॉईंट ऑपरेशन आम्ही राबवणार आहोत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.